नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, अस्तरचा ब्लाऊज आहे, हा कटोरी ब्लाऊज आहे आणि याची कटिंग मी तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती दाखवणार आहे. कटोरी ब्लाऊजची कटिंग डायरेक्ट अस्तरवरती दाखवणार आहे आणि त्याचा तुम्हाला मी ब्लाऊज शिवल्यानंतर कसा बसतो हेही तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, अस्तरवरती डायरेक्ट वाढीव कटोरी मी तयार करणार आहे. तर याची आता तुम्हाला मी मापे समजून सांगते. तर बघा, उंचीचं माप आहे 14 इंच, म्हणजेच तयार उंची आपल्याला 14 इंचाची ठेवायची आहे. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनचा घ्यायचा आहे आणि 15 इंचावरती आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे ज्यावेळेस आपण माप टाकतो त्यावेळेस. त्यानंतर बघा, छातीचं माप हे 40 इंचाची छाती आहे. बघा, पूर्ण छातीचा घेर हा 40 इंचाचा आहे. त्याचा चौथा भाग हा 10 इंच होतो. त्यामध्ये 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि 11.5 इंचावरती आपण छातीची घडी जी असते ती टाकणार आहे. कंबर 36 इंचाची कंबर आहे. त्याचा चौथा भाग हा 9 इंच होतो. त्यामध्ये 1 इंच टक्सचा आहे, जो आपण कमरेमध्ये टक्स घेत होतो. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि कमरेची घडी सुद्धा आपली 11.5 इंचावरती येणार आहे. त्यानंतर पुढचा गळा बघा 7 इंच आहे. मागचा गळा 10 इंचावरती आहे. बाही उंची ही 4.25 इंचाची आहे आणि दंड घेर हा 6.5 इंचाचा आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर बघा, या मापानुसार आता आपण डायरेक्ट अस्तरवरती कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर बघा, व्यवस्थित अस्तर पसरवून घ्यायचं आहे. या साईडने जर एकसारखं नसेल तर ते एकसारखं करून घ्यायचं आहे. इथे एकसारखं आहे बघा, पट्टीने चेक करायचं आहे एकसारखं आहे. त्यानंतर आता आपण इथे मागील भाग आधी काढून घेऊया. बघा, उंचीचं माप टाकायचं आहे 15 इंचावरती. बरोबर 15 इंचावरती मी उंचीचं माप टाकत आहे. या साईडने सुद्धा आपण 15 इंचावरती उंचीचं माप टाकणार आहोत, जेणेकरून आपली शोल्डरची जी लाईन आहे ती तिरकी जाणार नाही. आता इथे शोल्डर टाकायचं आहे. तर बघा, शोल्डर आपण 6 इंचावरती टाकणार आहोत. तर इथे 6 इंचावरती मी शोल्डरचं माप टाकत आहे. त्यानंतर या साईडला सुद्धा आपण 6 इंचावरती मार्किंग करून घेऊया, म्हणजे आपली मुंड्याची लाईन जी आहे ती तिरकी जाणार नाही. त्यानंतर बघा, आपल्याला मुंडा सुद्धा 6 इंचावरती टाकायचा आहे या पद्धतीने. त्यानंतर आता आपण छातीचं माप टाकून घेऊया. दीड इंच शिलाई मार्जिन, 10 इंचावरती आपण छातीचं माप टाकलेलं आहे बघा, आणि त्यापुढे 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. त्यानंतर आता कमरेचं माप टाकूया. तर कमरेचं माप सुद्धा आपलं 10 इंचावरती येणार आहे. 9 इंच कंबर आणि 1 इंच टक्सचा. त्यानंतर त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर ही लाईन आपण सरळ आखून घेऊया. आता इथे मुंड्याचं मार्किंग करून घेऊया, म्हणजेच मुंड्याला गोलाकार जो देतो आपण त्याचं मार्किंग करून घेऊया 1.5 इंचावरती. त्यानंतर इथून आपल्याला मुंड्याचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने. तर गळा रुंदी आपल्याला 2.5 इंचावरती टाकून घ्यायची आहे. बघा, बरोबर मी 2.5 इंचावरती गळा रुंदी टाकून घेत आहे. त्यानंतर 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्याच्या उंचीचं. तर इथून सुद्धा मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे.
हा बॉक्स ड्रॉ करून घेत आहे. त्यानंतर बघा इथे कमरेचा टक्स टाकून घेऊया. अशा पद्धतीने 10 इंचाचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे आणि इथे आपला कमरेचा टक्स राहणार आहे. त्यानंतर बघा हे 5.25 इंच जे आहे त्याचा आपल्याला 1 इंच कमी करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. आणि 4.25 इंच ही आपली टक्सची उंची असणार आहे बघा. या पद्धतीने आपण 4.25 इंचावरती टक्सची उंची घेणार आहोत आणि दोन्ही साईडने अर्धा इंचावरती आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस टिप मारू त्यावेळेस अशा पद्धतीने आपल्याला उचलता येईल. आणि इथे आपल्याला कट लावून घ्यायचं आहे. तर इथे मी गळा कट करत नाही, तर मी ब्लाऊज शिवताना कट करत असते. तर आता आपण हे कटिंग करून घेऊया. तर बघा हा मागील भाग आपला कटिंग करून झालेला आहे, तो आपण साईडला ठेवून देणार आहे. त्यानंतर बघा अस्तर हे आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे. तर बघा अस्तर आपण फिरवून घेतलेलं आहे, म्हणजेच ही जी खुली साईड आहे ती आपण आपल्याकडे केलेली आहे आणि बंद बाजू या साईडला टाकलेली आहे. तर बघा सर्वात आधी आपण हे मोजून घ्यायचं आहे. तर 9 इंच येत आहे, तर इथे आपली कटिंग बसणार आहे. त्यामुळे मी इथून आता डायरेक्ट मार्किंग करून घेते, सरळ लाईन ओढून घेते बघा या पद्धतीने. तर या लाईन पासून आता आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. तर 15 इंच बघा इथे येत आहे. तर 15 इंचातून आपल्याला आपल्या योगपट्टीचं जे माप आहे ते कमी करून घ्यायचं आहे. 2.5 इंच योगपट्टीचं कमी करायचं आहे आणि अर्धा इंच आपण एक्स्ट्राचं कट करणार आहे. 12 इंचच इथे आपण कटोरीचा भाग तयार करण्यासाठी घेणार आहे. आपल्याला इथे 12 इंचावरती मार्किंग करायचं आहे. हे मार्किंग 12 इंचावरती मी का केलेलं आहे, तर इथे 15 इंच ही ब्लाऊजची उंची आहे. नॉर्मल ब्लाऊजची उंची आपली ही 13 इंचच असते तयार, 14 इंच एक्स्ट्राचं असतं. त्यामुळे मी इथे अर्धा इंच योगपट्टीमध्ये टाकलेला आहे, जेणेकरून आपली जी कटोरी आहे ती चपटी तयार होऊ नये. त्याचबरोबर कटोरीचा भाग जो आहे तो जास्त मोठा तयार होतो ज्यावेळेस 15 इंच उंची असते. त्यामुळे इथे अशा पद्धती त्यामुळे इथे योगपट्टीचं 2.5 इंच आणि अर्धा इंच जास्तीचं आपल्याला कमी करायचं आहे आणि 12 इंचावरतीच आपण कटोरीचं माप काढण्यासाठी 12 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. म्हणजे उंची आपण एवढीच घेणार आहे. कटोरी आणि कटोरीच्या साईडचा पार्ट तयार करण्यासाठी 12 इंच उंची आपल्याला घ्यायची आहे. ज्यावेळेस 15 इंच उंचीचा ब्लाऊज असतो त्यावेळेस आपल्याला 12 इंचच घ्यायचं आहे. तर या साईडने सुद्धा मी 12 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे या पद्धतीने. आता ही लाईन आपण सरळ पट्टीने आखून घेऊ. त्यानंतर बघा या साईडने आपण कटोरी वाढवण्यासाठी किती घेतो. ज्यावेळेस आपण 40 इंच छातीचं माप असल्यावरती ज्यावेळेस आपल्या छातीचं माप 40 इंच असतं त्यावेळेस आपण कटोरी वाढवण्यासाठी किती घेतो, तर 1.5 इंच घेतो. तर कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला एका साईडला 1.5 इंच लागणार आहे. तर आपण इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे.
या पद्धतीने, आणि ही लाईन आपण सरळ आखून घ्यायची आहे 1.5 इंचाची या पद्धतीने. त्यानंतर यापुढे आपण दुसऱ्या साईडने कटोरी 1.5 इंचानेच वाढवतो, म्हणजे दोन्ही साईडने कटोरी आपण 1.5 इंचाने वाढवतो. तर या पद्धतीने आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने 1.5 इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायची आहे. आणि ही लाईन सुद्धा आता आपण जॉईन करून घेणार आहे. तर बघा, आता हे दोन्ही मार्किंग आपण जे केलेलं आहे ती कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला जे 1.5 इंच लागतं ते इथं आपण टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता याच्या पुढे आपलं शोल्डर टाकणार आहे आपण. 6 इंचावरती शोल्डरचं माप आपण टाकून घेणार आहोत. तर बघा, इथून मी शोल्डरचं माप टाकत आहे. या साईडने सुद्धा शोल्डरचं माप आपण टाकून घेऊ, जेणेकरून आपली मुंड्याची लाईन जी आहे ती तिरकी जाणार नाही. तर बघा, मुंडा सुद्धा आपल्याला 6 इंचावरती टाकायचा आहे. तुम्हाला जर 6.25 इंच घ्यायचं असेल मुंड्याचं माप तर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 10 इंच इथे छातीचं माप आपलं टाकायचं आहे आपल्याला. बघा, इथून धरायचं आहे छातीचं माप 10 इंच. इथे बघा, बरोबर मी इथं धरलेलं आहे. तिथून आपलं छातीचं माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यापुढे 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. कमरेचं माप सुद्धा आपल्याला 10 इंच वरती टाकायचं आहे, आणि त्यापुढे आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर या रेषा आपण पट्टीने जॉईन करून घेऊया. त्यानंतर बघा, इथून आपल्याला 1 इंचावरती मुंड्याचा आकार देण्यासाठी घ्यायचा आहे या पद्धतीने, आणि इथून आपण मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, गळा रुंदीचं माप टाकायचं आहे. 2.5 इंचावरती आपण गळा रुंदीचं माप टाकणार आहे. शोल्डर पट्टी यांना मोठी पाहिजे. जर तुम्हाला शोल्डर पट्टी कमी हवी असेल तर तुम्ही गळा रुंदी इथे वाढवून घ्यायची आहे 2.25 इंच. तर इथे आपल्याला 2.5 इंचच गळा रुंदी ठेवायची आहे. तर इथे मी गळा रुंदीचं माप 2.5 इंचावरती घेत आहे शोल्डर पट्टी मोठी राहण्यासाठी. त्यानंतर इथून बघा, 7 इंचावरती आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे या पद्धतीने. त्यानंतर बघा, इथून सुद्धा आपल्याला 2.5 इंचावरती गळा रुंदीचं माप टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून हा बॉक्स आपला इथे तयार होईल. इथे बघा, गळ्याचं माप टाकून झालेलं आहे आपलं. आता आपण कटोरीच्या बाजूचा भाग तयार करून घेऊ. तर बघा, कटोरीच्या बाजूचा भाग किती असतो? 40 इंच ज्यावेळेस छातीचं माप असतं त्यावेळेस कटोरीच्या बाजूचा भाग किती असतो? तर बघा, 3.5 इंच कटोरीच्या बाजूचा भाग असतो. तर 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. कटोरीच्या बाजूचा भाग हा तयार 3.5 इंचाचा असतो, आणि त्यामध्ये अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन राहणार आहे. तर इथे 4 इंचावरती मी मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे डायरेक्ट आपण ज्यावेळेस कापडावरती कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला कटोरीच्या बाजूचा भाग हा 40 इंच छातीचं माप असल्यानंतर 4 इंचाचा
घ्यायचा आहे, म्हणजे हा आपला मार्जिन सहित, शिलाई मार्जिन सहित तयार होत आहे. त्यानंतर बघा इथून आपण किती घेतो, इथून आपण घेतो 2.25 इंच, ज्यावेळेस 4 इंच छातीचं माप असतं. तर आता आपल्याला इथे 3.25 इंचावरती मार्किंग करायची आहे. त्यानंतर बघा इथून आपण खालच्या साईडने 1 इंचावरती मार्किंग करतो. तर त्यातलं बघा आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. म्हणजे आपलं हे अर्धा इंचच राहणार आहे, हे आपलं शिलाई मार्जिन राहणार आहे. तसं आपण 1 इंच घेतो. त्यानंतर आता हे भाग आपल्याला, हे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर बघा या पद्धतीने हे पॉइंट आपण जोडून घ्यायचे आहेत. तर हा आपला आता कटोरीच्या बाजूचा भाग तयार झालेला आहे. आता आपण कटोरी तयार करून घेऊया. तर बघा इथून आता आपल्याला आपल्या गळ्या रुंदीचं माप टाकायचं आहे. तर गळा रुंदीचं माप किती आहे आपलं, 2.5 इंच. तर 2.5 इंचावरती इथून मार्किंग करायचं आहे. त्यानंतर या साईडने सुद्धा जिथे 7 इंचावरती आपण गळ्याच्या पुढील गळा जो घेतलेला आहे, तिथून सुद्धा आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे बघा, या पद्धतीने. त्यानंतर हे आपण अशा पद्धतीने जॉईन करून घेऊया बघा, या पद्धतीने. आता इथे आपल्याला कटोरीच्या परत आपल्याला इथे कटोरीचं माप टाकायचं आहे. तर बघा 1 इंच आपलं हे कटोरीचं माप असतं, जे इथं आपण घेतलं होतं ते. आणि कटोरीचं मार्जिन धरून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. म्हणजे कटोरीला आपल्याला साईड पार्टला ज्यावेळेस आपण कटोरी जोडतो त्यावेळेस जे मार्जिन लागतं ते अर्धा इंच आपण इथं घेतलेलं आहे बघा, या पद्धतीने. त्यानंतर आता आपल्याला हे 2 पॉइंट जे आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहेत बघा, या पद्धतीने. आणि इथून आता आपण कटोरीला गोल आकार देऊन घेणार आहोत. तर बघा इथे गोलाकार आपण आता देऊन घेतलेला आहे. त्यानंतर बघा या साईडने आपण योगपट्टी ज्या साईडने जोडतो त्या साईडने आपण कटोरी 1 इंच वर घेतो. तर बघा इथे 1 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये सुद्धा आपल्या खालच्या साईडने सुद्धा कटोरी जॉईन करायला अर्धा इंच मार्जिन लागतं. तर यामधून आपण अर्धा इंच मार्जिन घेणार आहोत बघा, या पद्धतीने. तर हे 1 इंच आपलं योगपट्टीचं कट होणार होतं, त्यामधून आपण अर्धा इंच मार्जिन ठेवलं आणि हे आपण कट करून घेणार आहोत. त्यानंतर बघा या साईडने आपल्याला अर्धा ते पाव इंच वाढवून घ्यायचं आहे, या पद्धतीने. जेणेकरून आपल्याला ब्लाऊज हा पहिल्या हुकाला टाईट होणार नाही. त्यानंतर बघा हे पूर्ण माप मोजून घ्यायचं आहे. 9 इंचचं झालेलं आहे बघा ही आपली कटोरी. त्यानंतर आता याचा मध्य काढायचा आहे बघा, या पद्धतीने. आता इथून खाली आपल्याला 1 इंचावरती सरळ लाईन आखायची आहे बघा, अशी. त्यानंतर आता हे पॉइंट आपण जोडून घेणार आहोत बघा, अशा पद्धतीने. या साईडने सुद्धा कटोरी आपल्याला अर्धा इंच वर घ्यायची आहे बघा, अर्धा ते पाव इंच वर घ्यायची आहे. तर मी अर्धा इंच घेतलेली आहे. त्यानंतर हे पॉइंट आपण जोडून घेऊया. तर हे दोन्ही पॉइंट आता इथे आपण जॉईन करून घेतलेले आहेत. आता हे पॉइंट आपण जॉईन करून घेऊया. तर बघा इथे आपली कटोरी तयार झालेली आहे. डायरेक्ट वाढीव कटोरी आपण तयार केलेली आहे ही. त्यानंतर आता आपण इथे टक्सचं मार्किंग सुद्धा करून घेऊया. तर बघा इथे आपण खाली 1 इंच वाढवून घेतलेलं आहे.
तर आपल्याला 2.5 इंचावरती टक्सचं माप टाकायचं आहे. तर बघा, इथून आपण 2.5 इंचावरती टक्सचं माप टाकून घेणार आहोत. तर बघा, टक्सची उंची आपण 2.5 इंचावरती टाकून घेतलेली आहे. त्यानंतर दोन्ही साईडने आपलं 1.5 इंच मार्जिन राहणार आहे, म्हणजे टक्सचं माप राहणार आहे 1.5 इंचावरती. या पद्धतीने हे पॉइंट सुद्धा आता आपण जॉईन करून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला टक्स सुद्धा टाकून घ्यायचा आहे. आता हे आपण कट करून घेऊया. तर हा कटोरीच्या साईडचा पार्ट एकदम आपला कट करून तयार झालेला आहे. आता ही कटोरी बघा, कटोरीची जी हे एक्स्ट्राची साईड आहे ती आपण कट करून घेणार आहोत. या पद्धतीने ही कटोरी सुद्धा आपली तयार झालेली आहे. हा कटोरीच्या साईडचा भाग आणि कटोरी तयार झालेली आहे आपली बघा. आता हे आपण साईडला ठेवून देऊ. आता इथे आपण योगपट्टी तयार करून घेऊया. तर बघा, कटोरीच्या साईडने 4 इंचाची योगपट्टी आपल्याला ठेवायची आहे. थोडी एक्स्ट्राची ठेवली तरी चालेल, आपण कट करून काढू शकतो. इथे मी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि या साईडने बघा 3 इंच योगपट्टीचं आणि अर्धा इंच मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग करून घेत आहे. तर बघा, जवळजवळ आपल्याला 11.5 इंचावरची योगपट्टी तयार करायची आहे. इथून आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला योगपट्टी कमी नको पडायला. बघा, 3.5 इंचावरती. आणि आता इथून आपण योगपट्टीचा आकार देऊन घेऊया. या पद्धतीने आपल्याला योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, इथे ही योगपट्टी आपली तयार झालेली आहे. योगपट्टी कशी काढायची हे जर तुम्हाला कळलं नसेल तर त्यासाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती जो व्हिडिओ आहे ब्लाऊज शिवायचा तो बघा. म्हणजे आपली योगपट्टी आपल्याला जशी हवी तशी मापानुसार ब्लाऊज जोडताना ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस घेता येते. हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. तर ही आता योगपट्टी आपली तयार झालेली आहे. आपण ही साईडला ठेवून देऊ. त्यानंतर बघा, इथे आता आपल्याला स्लीव्ज तयार करून घ्यायचे आहे.
तर बघा ही पूर्ण बंद बाजू जी आहे ती मी माझ्या साईडला घेतलेली आहे. तर बघा 5.25 इंच ही आपल्याला तयार स्लीव्ज हवी आहे. त्यामध्ये आपण 1 इंच घेणार आहे, म्हणजे 5.6 इंचावरती आपण 5.6 इंचावरती आपण स्लीव्हची उंची टाकणार आहोत. या साईडने सुद्धा 5.6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा खालच्या साईडने एकसारखं करून घेतलेलं आहे मी, बरोबर 5.6 इंच आहे. तर बघा बाही घडी आता ही आपली 10 इंचाची असणार आहे. तर इथे मला कापड कमी पडत आहे, तर मी इथं ज्यावेळेस ब्लाऊज शिवण त्यावेळेस हे 2 इंच जे कमी पडत आहे ते जॉईन करून घेणार आहे. त्यानंतर बघा या साईडने 1.5 इंचावरती मार्किंग करणार, या साईडने 3.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे, म्हणजे कॅप हाईट जी आहे ती आपली 3.25 इंचाची राहणार आहे. आणि इथून आता आपण अशा पद्धतीने सरळ लाईन ओढणार आहे, त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि तिथून 1/2 इंचावरती वर मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि तिथून ही आपली सरळ लाईन राहणार आहे. इथून आपला गोल आकार राहणार आहे या पद्धतीने. त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा याचा डिटेलमध्ये व्हिडिओ जर बघायचा असेल तर आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड आहे. त्यानंतर दंडघेराचं माप 6.5 इंचावरती आणि त्यापुढे 1.5 इंच आपली मार्जिन म्हणजे बरोबर येत आहे. इथे मी जे कापड कमी पडत आहे ते जॉईन करून घेणार आहे. कडची बंद बाजू जी आहे ती ओपन करून घेऊया. तर बघा हे जे कापड जे आपलं निघालेलं आहे कापड आहे आपलं, ते आपण बरोबर 2-2 इंचाचं जे आहे 2.5 इंचावरती घेऊया. बघा या पद्धतीने. आणि हे आपण दोन्ही साईडला हे अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने जॉईन करून घेऊया, म्हणजे आपली स्लीव्ह तयार होईल. तर बघा इथे आपलं पूर्ण हे अस्तरवर कटिंग करून झालेलं आहे. जर तुम्हाला यामध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटद्वारे विचारू शकता. हे बघा या पद्धतीने पूर्ण कटिंग आपली झालेली आहे. आता या पिसावरती हे मी माप टाकून कट करून घेणार आहे आणि शिवल्यानंतर हा ब्लाऊज कसा तयार होतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. शिवल्यानंतर बघा अशा पद्धतीने हा ब्लाऊज कस्टमरला बसलेला आहे, तो तुम्हाला मी दाखवलेला आहे.